ऑल राईट. सो वी हॅव डॉक्टर विवेकानंद जानराव. आपण मराठीमध्येच हे डिस्कशन करूया. ओके. सो दॅट जे नो विल बी मोर नॅचरल. ओके. तर आपल्याकडे डॉक्टर जानराव आहेत, मॅडम पण आहेत, त्यांची मिसेस. ओके. सो आज आपण ऍक्च्युली डिस्कशन करणार आहोत की सरांचा काय प्रॉब्लेम होता आधी आणि सरांना आतापर्यंत काय काय फरक पडलेला आहे. सो सर, पहिलं तुम्ही आणि मॅडम सुद्धा तुम्ही तुम्ही तुमचं जरा थोडंसं इंट्रोडक्शन देणार का? कुठून आहात तुम्ही, काय करता, जरा थोडंसं सांगा. मी डॉक्टर विवेकानंद नथुराम जानराव. मी बार्शीचा आहे, सोलापूर जिल्हा. मी रेडिओलॉजिस्ट आहे. गुड. आणि मॅडम तुम्ही काय करता? माझं नाव उत्पलवर्णा विवेकानंद जानराव. मी पण बार्शीतून आहे आणि मी हाऊसवाईफ आहे. बाकी पण तुमचं प्रोफेशनल क्वालिफिकेशन काय मॅडम? माझं BSc आहे. पण आणि गॉट इट, गॉट इट. वगैरे सो सर, आपलं मला आठवतं की आपलं जे कनेक्शन होतं, डॉक्टर राघवेंद्र जे आहेत दुसरे रेडिओलॉजिस्ट. ओके. सो त्यांच्या थ्रू आपलं कनेक्शन झालं होतं. ठीक आहे. सो मला जरा सांगणार का की आपण किती जवळजवळ 6 महिने झाला आता कनेक्शन मध्ये आहोत सर? हो हो, 6 महिने झाले. तो 6 महिन्यापूर्वी तुम्ही मला जरा डिटेलमध्ये सांगा की बाबा तुम्ही किती वर्षांपासून सफर करत होता, तुमचे काय प्रॉब्लेम्स होते, हे सगळे डिटेलमध्ये सांगा सर. मला 40 वर्षापासून सिरो नेगेटिव्ह आर्थरायटिस आहे. म्हणजे सांधे दुखतात, बॅक स्पाझम होतो आणि सिव्हिअर ॲसिडिटी हम्म. आणि कॉन्स्टिपेशन हम्म. आणि शुगर हम्म. चे प्रॉब्लेम आहेत. पण 6 महिन्यापासून माझ्यामध्ये स्टिफनेसचं जरा प्रमाण कमी झालेलं आहे. करेक्ट. विल कम टू इट सर. पण मला अजून थोडंसं डिटेलमध्ये सांगा सर. ठीक आहे की तुम्ही 40 वर्षापासून तुम्ही सफर करत होता, हो बरोबर आहे? ऍसिडिटीचा पण प्रॉब्लेम होता तुम्हाला. हो, बरोबर. टेल अस मोर अबाउट की तुम्ही पॅन्टोप्राझोल किती वर्ष झालं घेत होता, सेंटाप्राइड किती वर्ष झालं घेत होता, ते पण मला सांगा तुम्ही. मला जसं आठवतंय तसं एक 30-40 वर्ष तर मी टॅब्लेट ॲसिडिटीच्या घेतोच. आणि पेपरमिटच्या गोळ्यासारखं. हो, बरोबर. सकाळ संध्याकाळ घ्यायचो. करेक्ट. सकाळ करेक्ट. संध्याकाळ घ्यायचो, पण एक 6 महिन्यापासून मी पॅन्टोप्राझोल तर बंद केलेलीच आहे. हम्म. आणि फक्त सेंटाप्राइड इंटरमिटंटली घेत होतो, पण ते पण हम्म. बंद केलेलीच आहे. करेक्ट. करेक्ट. बाकीचे पण प्रॉब्लेम सांगा सर तुम्ही. तुमचं म्हणजे मेंटल हेल्थ बद्दल सांगू शकता, तुमचे स्ट्रेस लेवल्स कसे होते, हाऊ यूज टू गेट इरिटेबल अँड ऑल दॅट. ह्या गोष्टी आणि स्लीप सुद्धा कशी होती तुमची, ह्या सुद्धा महत्वाच्या गोष्टी असतात आपल्या लाईफस्टाईलमध्ये. तर ह्या सुद्धा कशा होत्या तुमच्या आधी, ते जरा सांगणार का? स्ट्रेस माझा भरपूर होता आणि चिडचिड व्हायची सारखी. हम्म. पण आता ते बऱ्यापैकी म्हणजे समजण्याजोगी कमी झालेली आहे. हम्म. पहिले झोप नीट लागत नसायची मला, पण आता झोप व्यवस्थित लागते. सकाळी उठल्यानंतर फ्रेश वाटते. अगोदर फ्रेश वाटत नसायचं मला. हम्म. करेक्ट. 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 सो बेसिकली मला आठवतंय सर, आपलं जे आधी डिस्कशन झालं होतं, तर तुमचं इरिटेबिलिटी फॅक्टर बराच असायचा. बरोबर. तुमच्या दोघांमध्ये सुद्धा मला वाटतं कदाचित वादविवाद सुद्धा बऱ्याच वेळा होत असतील कदाचित. ठीक आहे. कारण की एक जण जास्त इरिटेबल असला की मग दुसऱ्याचं पण एक टॉलरन्स लेवल असते आणि मग त्याच्यामध्ये मग झगडे होण्याचे चान्सेस आपले वाढतात आणि इट अफेक्ट द रिलेशनशिप्स ऑल्सो. ओके. लॉट ऑफ टाइम्स. ओके. ऑल राईट. सो ते होतं. आणि स्लीपचं पण मी ऐकलं होतं किंवा सकाळी उठल्यानंतर तुम्ही म्हणायचं की बाबा तुम्हाला तेवढं जास्त फ्रेशनेस नसायचं तुम्हाला. ओके. आणि रात्रीचं 2 वेळा उठायला पण लागायचं तुमचं तुम्हाला बिकॉज ऑफ द प्रोस्टेट इश्यू. सच. ओके. आणि सर, तुमचा डायबिटीसचा पण प्रॉब्लेम होता, बरोबर? हो, बरोबर. करेक्ट. आणि आय थिंक थायरॉइडचा पण तुमचं हायपोथायरॉइडचा पण होतं. तुमचं डोस हे थायरॉक्सिन चालू होतं ना सर तुम्हाला? नाही नाही नाही, चालू होतं. थायरॉक्सिन चालू नव्हतं, बट TSH वॉज इलिव्हेटेड, राईट? हो, सब क्लिनिकल थायरॉइड. सब क्लिनिकल हायपोथायरॉइड. करेक्ट. 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 सो गुड. आणि आय थिंक यू हॅड ऑल्सो मेन्शन स्ट्रेस स्कोर वॉज 10 out of 10. येस. बरोबर आहे. ठीक आहे. सो गुड. सो आता मला सांगा सर की आपलं जेव्हापासून 6 महिने प्रोग्राम जेव्हापासून चालू झालेला आहे, ठीक आहे, सो तेव्हापासून आतापर्यंत तुम्हाला ओव्हरऑल लाईफस्टाईलमध्ये किंवा तुमच्या ओव्हरऑल जीवनामध्ये काय काय फरक पडलेला? अनम्यूट करावं लागेल. हा. असून दे, कुत्र्याला भुंकू दे, काय प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे. इट्स फाईन. आता बोला सर. फ्रेश वाटतं आणि फटीग नाही वाटत. तुमचा आवाज कमी झाला सर. आवाज बराच कमी झाला. बोला आता जरा.
यू आर म्युटेड, अनम्यूट करून बोला तुम्ही. कसं वाढवलं? Unmute करा. हा, केलंय. केलं. केलंय. काय सांगत होते? बोला ना सर. काय विचारत होते तुम्ही? सो आतापर्यंत 6 महिन्यामध्ये तुम्हाला काय काय फरक पडलेला आहे? माझा स्ट्रेस लेवल 50% पेक्षा जास्त कमी झालेला आहे 50% पेक्षा जास्त कमी झालेला स्ट्रेस लेवल. गुड. आणि फटिगनेस कमी झालेला आहे. फटिगनेस किती पर्सेंट सर फटिगनेस? बिकॉज सिरो नेगेटिव्ह आर्थरायटिस आणि तुम्ही जे सांगितलं होतं की यूज टू हॅव फटिग, लेथार्जी, विकनेस अँड ऑल दॅट. सो ती फटिग, लेथार्जी, विकनेस जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला किती पर्सेंटेज इम्प्रुव्हमेंट वाटते? 60-70% तर इम्प्रुव्हमेंट आहे त्याच्यामध्ये. 60-70% पर्यंत इम्प्रुव्हमेंट आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. अजून काय फरक पडलेला? आणि काम करताना अगोदर म्हणजे कंटाळा यायचा, होत नाही. सो आता तुम्हाला काम करायला म्हणजे तो उत्साह जो पाहिजे तो आता तुमच्याकडे आहे, तो उत्साह. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सो गुड. सो 6 महिन्यामध्ये तुमचं, आणि आतापर्यंत तुमच्या हिशोबाने जॉईंट पेन्स जे होतात तुमचे, सॅक्रोआयलायटिस जे होतं तुमचं, ठीक आहे, सो त्याच्यामध्ये तुम्हाला काही फरक वाटतो का तो अजूनपर्यंत तसाच आहे? थोडं एक 5-10% फरक पडलाय. 5-10% तेवढा फरक वाटतो. ऑल राईट, फाईन. आय थिंक स्टील इट इज अ मॅटर ऑफ टाइम, प्रॉबेबली ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. मला वाटतं ते सुद्धा हळूहळू कमी व्हायला पाहिजे. ओके. मला अजून ह्याच्याबद्दल सांगा सर, आपण ज्यावेळी चालू केला होता प्रोग्राम त्यावेळी मला आठवते HbA1c तुमचं 6.9 होतं. ओके. बरोबर. आणि आपण मार्चमध्ये केला होता रिपीट. हो बरोबर. सो मार्चमध्ये तो ऑलमोस्ट 5.8 वरती हो बरोबर आला होता. बरोबर. करेक्ट. ऑल राईट. सो गुड. सो आता आय थिंक परत एकदा आपलं रिपीट टेस्ट बाकी आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला अजून कळून जाईल. ठीक आहे. पण तुम्ही डायबिटिक मेडिकेशन्स वरती नाही आहात ना? नाही. तुम्ही आधीच्या मला वाटतं मेटफॉर्मिन वरती होता. हो, मेटफॉर्मिन. पण आता मेटफॉर्मिन पण बंद झालेला आहे हो, तुमचा. बंद झालेलं. सो विथआउट मेटफॉर्मिन यू आर एबल टू रीच 5.8 ऑफ HbA1c. व्हेरी गुड. सो दॅट इज एक्सलंट रिझल्ट सर. ओके. सो आय वोंट से की बाबा अजूनपर्यंत पूर्णपणे अचीव केलेले आहे, मजल मारलेली आहे, पण आतापर्यंत आपण एक मे बी हाफ सेंचुरी तरी मारलेली आहे. हो. ओके. ऍटलिस्ट मला वाटतं तेवढं. मॅडम, तुम्हाला काय ऍड करायचं आहे का, की सरांमध्ये काय काय फरक पडलेला आहे फ्रॉम युअर पर्स्पेक्टिव्ह, फ्रॉम अ वाईफ्स पर्स्पेक्टिव्ह, काय काय फरक पडलेला तुम्हाला वाटतं? सर पहिलं तर त्यांची चिडचिड कमी झालेली आहे, दोघांची भांडणं कमी झालेली आहेत, म्हणजे काही बोललं तरी लगेच सोडून देतोय, बसत नाही कोण. दुसरं त्यांचं खाण्याच्या बाबतीत पण खूप छान, सगळं व्यवस्थित आहे, टाइम टेबल. त्याच्यात ते म्हणजे स्वतःच इन्व्हॉल्व आहेत की माझं मी स्वतः करतोय. ते ऑलरेडी ते आहेतच, ते प्रॉम्प्ट स्वतःसाठी, पण जास्त झालंय. आणि पेशंट घेण्याची कॅपॅसिटी पण वाढली थोडी आता. पहिले कमी व्हायची, कंटाळा यायचा. आणि हॉस्पिटलला पण लवकर फ्रेश येत आहेत, फ्रेश उठत आहेत, सगळं फ्रेश आहे. स्किन मध्ये तर खूप ग्लो आहे, तुम्ही समोर प्रत्यक्षात बघितल्यावर कळेल. वाढतायत व्यवस्थित. आणि जसं गळ्यातल्यासारखे असायचे ते नाही, स्ट्रिक्ट आहेत एकदम, छान असतात फ्रेश. स्टँड बाय बसून करणं बऱ्यापैकी बरंच छान आहे. गुड. तुम्ही जिथे आता म्हणजे काम करता, ठीक आहे, तिकडे बाकीच्या लोकांनी किंवा इतरांनी कोणी काही कॉम्प्लिमेंट्स दिलेले आहेत का सर? मे बी तुम्हाला कदाचित दिले नसतील कारण घाबरतात तुम्हाला, पण कदाचित मॅडमला दिले असतील तर मला माहित नाही. तर त्याच्यावरती जर थोडंसं एक ऍड करणार. म्हणजे मुलं काय म्हणाले, आम्ही म्हातारे दिसतोय, सर तरुण व्हायला लागले, तरुण दिसतात सर, दिसायला. बरेच जण म्हणले ऍक्टिव्ह आहेत म्हणून. खूप छान, म्हणजे बरेच कॉम्प्लिमेंट आहेत. व्हेरी गुड, व्हेरी गुड. छान आहे. आणि तुमच्यामुळे खरंच खूप ग्रेट सर. खूप छान तुमच्यामुळं, म्हणजे एक घर सुधारतंय, एक फॅमिली सुधारते, त्याच्या फॅमिलीमध्ये पुढच्या पिढ्या पण सुधारतायत व्यवस्थित. म्हणजे एकदम झिरो ऑइल सगळं चालू आहे त्या घरात. आम्ही कधी खात नव्हतो. करेक्ट. आणि ऑइल कन्झम्पशन तुम्ही म्हणजे मला जे कन्सल्टेशन शीट मध्ये आपण सुरुवातीला गेलो होतो 2 लिटर पर पर्सन पर मंथ तेवढं होतं, विच वॉज मॅसिव्ह. ओके. आणि ते ड्रास्टिकली तुम्ही कट डाऊन केलेलं आहे आणि त्याचा फरक तुम्हाला आता ते जाणवतोय. ऑल राईट. ओके. सो गुड सर. आणि मॅडम, थँक्यू व्हेरी मच फॉर दिस. आय थिंक वी हॅव जस्ट रीच अबाउट 50-60%. आणि अजून जर का व्यवस्थित अजून कंटिन्युअसली आपण फॉलो करत राहिलो तर तुमचं हेल्थची कम्प्लीट काय पलट होऊ शकते सर. ऑल राईट. अँड आय थिंक हे जे आता आपण जे रेकॉर्ड केलेलं आहे टेस्टमध्ये, तर हे बरेचसे जे पेशंट्स आहेत ज्यांना ऑटोइम्युन डिसीजेस आहेत किंवा वीकनेस, लेथार्जी, फटीग किंवा गट हेल्थ इश्यूज वगैरे जे आहेत, ठीक आहे, सो फॉर देम प्रॉबेबली इट विल बी व्हेरी मच युजफुल. सगळ्यात मेन सर ऍसिडिटी त्यांची खूप कमी आहे. खूप वर्ष 100% घेत होते ना, मेन
पूर्ण बॉडी ऍसिडिक झाली तर कॅन्सर कन्वर्ट होतं मी वाचलं होतं कुठंतरी. पण भीती हम्म. वाटत होती सारखं ऍसिडिटीमुळे. करेक्ट करेक्ट. नाही, मी सरांसोबत डिस्कस करायचो, जेव्हा पण डिस्कस करायचो सरांचा एक डायलॉग असायचाच नेहमी, ऍसिडिटी. माझ्या पोटात आग पडलेली असते सकाळचं. बरोबर. हा डायलॉग त्यांचा असणारच. ओके. पण मला वाटतं ती आग आता पडत नाही sir. हो हो नाही पडत. बरोबर आहे, शांत झालेली आता आग. ओके. आणि 40 वर्षाचं सर तुमचं पॅन्टोप्राझोल बंद झालं, 40 मिलीग्राम, टू ओडी और बीडी. इट इज मॅसिव्ह डोज. ओके. आणि यू आर एबल टू गेट रीड ऑफ इट विदिन just first few months, so that's amazing. Okay, so good sir, thank you very much for sharing your thoughts, and I hope this testimony will be a lot inspiration for a lot of other people. So we'll stop the recording.